एखाद्या वेळेस टिळक आपल्या क्लासात शिकवण्यासाठी मला पाठवीत. अगदी पहिल्यांदा जेव्हा मी क्लास घेण्यास गेले तेव्हाच्या एका गमतीची आठवण होते. ते म्हणाले, तू जाऊन माझा क्लास घे. मी म्हणाले, मी काय त्यांना लोणची कशी घालायची, मेतकूट कसे करायचे हे शिकवू? नाही ग, हिंदू चालीरीती संबंधाने त्यांना काही सांग म्हणजे झाले. क्लासात 30-40 विद्यार्थी होते. हे विद्यार्थी म्हणजे लहान लहान मुले नसत, तर आमच्या एवढालीच मोठी माणसे असत. मला पाहताच विद्यार्थ्यांनी माझे स्वागत केले. का गुरुमाऊली, आज तुम्ही शिकवणार काय आम्हाला? हो, मी तुमच्या गुरुजींच्या बदली आली आहे आज. मी काहीतरी पोपटपंची करून त्यांना त्यावेळेस शिकवले तर खरे. माझे लेक्चर संपताच एक जण म्हणाला, गुरुमाऊली एक विचारू का? हो, खुशाल विचारा. आमच्या गुरुजींना तुम्ही मारता असे ते म्हणत होते, हे खरे आहे का? तसे कधी होईल का? बोलण्याच्या भरात त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितले असेल. बायका कधी आपल्या नवऱ्याला मारतात का? आता शहाण्याला शब्दांचा मार या अर्थाने कधी कधी मी मारते त्यांना. अशी काहीतरी वेळ मारून मी घरी आले. टिळक आपल्या चहाच्या प्रकरणात त्यावेळी गुंग होते. कसे काय झाले तुझे लेक्चर? कोणता विषय घेतला होतास? वा, आजचा विषय तर फार बहारीचा होता. कोणता? बायका आपल्या नवऱ्यांना का मारतात, त्यांनी तसे करणे बरे किंवा वाईट. म्हणजे तू काय बरळते आहेस? बरळत नाही, खरंच माझा हा आजचा विषय होता. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले, तरीच गुरुजी सांगत होते की गुरुमाऊली आपल्याला मारतात म्हणून. मग तू काय बोललीस? मी खरे होते ते सांगितले. काय? मी सांगितले, ज्यावेळेस ते माझे ऐकत नाहीत, पैसा नाहीसा करतात, विनाकारण संतापतात, कधी वेळेवर घरी येत नाहीत, त्यावेळी मी त्यांना चांगला ठोक देते. टिळकांना माझे सारे बोलणे खरे वाटले. ते म्हणाले, मी तुला फार शहाणी समजत होतो. आज माझी खात्री झाली की तू फार मूर्ख आहेस. एखाद्या वेळेस तू माझी अब्रू घालवशील. आम्ही एकदा उन्हाळ्यात शरणपूरला गेलो होतो. दत्तू आता मोठा झाला होता. त्याला नागपुरास कॉलेजमध्ये घातला होता. त्याचे लग्न व्हावे, नाहीतर निदान ठरावे तरी, अशी माझ्या मनात सारखी तळमळ लागलेली होती. हिंदू असते तर इतक्या अवधीत एखादी लहानशी सून हाताशी आली असती. पण येथे मुली सांगून येत नाहीत. आपणच कोठे खडे टाकून पाहावे असे वाटू लागले. व तसे टिळकांना नकळत 1-2 ठिकाणी मी खडे टाकलेही. पण मला उत्तर मिळे, अहो बाई, मुलगा अजून शिकतो आहे, आताच काय त्याच्या लग्नाचे घेऊन बसला. पण माझ्या मनाला ते पटत नसे. इकडे शरणपुरात दत्तू व सरोद्याची मुलगी रूत यांचे चांगले सख्य जमले. मला वाटू लागले, ही सून आपल्याला मिळेल तर बरे होईल. मुलगी चांगली सद्गुणी व बुद्धिमान, तेव्हा हे ठीक आहे. ती दोघं एकमेकांना आवडत आहेत हे अगदी सहज दिसून येत होते. रूथ त्यावेळी इंग्रजी 5वीत होती आणि वय केवळ 14 वर्षाची होते. हे वय ख्रिस्ती लोकात लग्नाचे तर नाहीच, पण लग्नाच्या कल्पनेचेही नाही. मी टिळकांच्या मागे भुणभुण लावली. लग्न तर होणे शक्यच नव्हते, पण निदान मागणी होण्यास काय अडचण आहे? शेवटी टिळक कबूल झाले व त्यांनी कृष्णरावांना विचारले. कृष्णराव म्हणाले, मी माझ्या बहिणीचा विचार घेऊन कळवीन. उन्हाळा संपला. आम्ही नगराला परत आलो. दत्तू कॉलेजला गेला, पण कृष्णरावाचे पत्र आले नाही. 1-2 महिने वाट पाहून टिळकांनी त्यांना पत्र घातले. अर्थात माझ्या सांगण्यावरून ते घातले, कारण त्यांना काही माझ्यासारखी घाई झाली नव्हती. मला मात्र सुन्मुख केव्हा पाहीन असे झाले होते. शेवटी सरोद्यांचे उत्तर आले की आम्ही मुलगी देण्यास कबूल आहो, पण एका अटीवर. तिची मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत लग्नाची गोष्ट काढायची नाही. टिळकांनी लिहिले की मुलगा BA होईपर्यंत मलाही लग्नाची घाई नाही. अशा रीतीने लग्न जरी नाही व हाताशी लहानशी सून जरी नाही, तरी 4 वर्षानंतर कोणती सून येणार हे कळले व मी आनंदात गढून गेले. पण जी मी 8 महिने मुलाचे लग्न लांबवण्यास तयार नव्हते, ती 8 वर्ष मागणीनंतर थांबले व दोघांचा विद्याभ्यास होऊन सून BA झाल्यावर दत्तूचे लग्न झाले. एक दिवस आमच्या घरी चोरी झाली. पहाटे मी उठले तर सारे घर उजाड दिसू लागले. मागील दार सत्ताड उघडे. रामभाऊंकडे जाऊन मी त्यांना उठवू लागले. रामभाऊ, उठा उठा, चोरी झाली. आता घरात तुपाची वाटी सुद्धा शिल्लक नाही. रामभाऊ रात्री पुष्कळ जागले असल्याने चटकन जागे होईनात.
त्यांना मी हलवून जागे केले. काय? घर फोडले? आणि ते कोणी? चोरांनी. कुठे आहेत ते? तुम्ही नीट जागे व्हा म्हणजे दाखवते. रामभाऊ नीट जागे होताच त्यांचा मोर्चा टिळकांकडे वळला. पप्पा, उठा उठा, चोरी झाली, चोरांनी सारे घर धुवून नेले. काय? चोरी? बरं झालं, आता काही दिवस तरी कुलपे लावण्याचा त्रास चुकला. टिळकांनी चोरांसाठी प्रार्थना केली. चोरीमुळे टिळकांच्या मनावर काय परिणाम झाला हे त्या प्रार्थनेवरून चांगले व्यक्त होते. दुसऱ्या दिवशी 1 रुपया खर्च करून कुंभाराची भरपूर भांडी आणली. ही काही चोरीत जाण्याचे भय नव्हते. इकडे टिळकांच्या वृत्तीत अधिकाधिक बदल होऊ लागला व तो अगदी झपाट्याने होऊ लागला. अगदी बाळपणापासून त्यांच्या मनाची एकसारखी तळमळ व धडपड चाललेली असे. आपण आहोत ते व तसे असता उपयोगी नाही, काहीतरी अधिक चांगले व्हावे अशी शेवटच्या घटकेपर्यंत त्यांची इच्छा असे. व शेवटी त्यांच्यातील मोठमोठ्या दुर्गुणावर त्यांनी विजय मिळवला. मनुष्याचा स्वभाव तरुणपणात पूर्णपणे जो बनायचा असतो तो बनतो असे म्हणतात, परंतु टिळकांच्या बाबतीत तरी हे खोटे ठरले, कारण त्यांची वाढ अगदी शेवटपर्यंत होत चालली होती. देवाचा दरबार म्हणून त्यांनी ह्याच वर्षी एक चळवळ काढली. हिचा उगम त्यांच्या मनातील असल्या खळखळीत झाला असावा. या खळबळीची तयारी 20 वर्ष चालली होती. हे त्यांच्या निरनिराळ्या काव्यांवरून व उद्गारावरून दाखवता येणे शक्य आहे, परंतु शेवटी ह्या सर्व कल्पना केंद्रित झाल्या असे म्हणण्यास हरकत नाही. कीर्तन कला, अभंगावली व त्यांच्या बरोबरीला आपले ख्रिस्तायन पुरे करायचे असे टिळकांनी ठरवले. ही झाली काव्याची बाजू, परंतु त्यांच्या स्वभावाला एवढे पुरेसे नव्हते. त्यांचे विचार केवळ कागदावर पडून राहणारे नव्हते. त्यामुळे देवाच्या दरबारात प्रत्यक्ष सुरुवात झाली. नगरास त्यांना पुष्कळ दरबारी मिळाले. त्यांनी निरनिराळी दरबारगीते रचली. ही दरबारी मंडळी बहुतेक नव्या पिढीतली होती. ह्या सुमारास त्यांनी संन्यास घेण्याचे जाहीर केले. संन्यासाची आपली कल्पना त्यांनी प्रसिद्ध केली ती अशी: माझ्या देशाप्रित्यर्थ व ख्रिस्ताच्या दरबाराप्रित्यर्थ मला ह्यापुढे प्रेम आणि सेवा ह्यांचे अनुबंध शिवाय करून अन्य रीतीने कोणत्याही मानवी संस्थेला बांधलेला राहता येत नाही. माझा ह्यापुढे सर्व हेतुस्तव सारा हितसंबंध ख्रिस्ताशी व शुभ्र वर्तमानाशी मात्र असला पाहिजे. म्हणून देवाच्या वाणीला मान देऊन मी आजपासून मिशनचा किंवा दुसऱ्या कोणत्याही मानवी संस्थेचा आश्रित किंवा वेतन घेऊन काम करणारा चाकर नाही. मी एक ख्रिस्ती संन्यासी म्हणजे विरागाच्या नव्हे तर अनुरागाच्या मार्गे जाणारा संन्यासी आहे. मला आजपासून देव जो आत्मा तो सांगेल तसा होण्याचे व तो सांगेल ते करण्याचे प्रयत्न करायचे आहेत. आपण सुरू केलेले ख्रिस्तायन महाकाव्य कुठेतरी शांत स्थळी बसून पुरे करावे असे वाटून त्यांनी ती गोष्ट डॉक्टर ह्यूमजवळ काढली. ह्यूम साहेब होता होईल तितके त्यांना सांभाळून घेत. त्यांनी ताबडतोब सातारला आपल्या मुलीला लिहून तेथे आमची व्यवस्था केली. तेथला एक मोठा बंगला आम्हाला राहण्यास मिळाला. आम्ही आता बंगल्यात राहायला गेलो. राहणी दरवेशाची होती, पण ती मोठ्या थोरल्या बंगल्यात होती एवढेच. कोठे सामान नाही, सुमान नाही. सारे घर चक्क गोसाव्याच्या मठाप्रमाणे 12 द्वारे मोकळी. कोणी यावे कोणी जावे अशी व्यवस्था होती. आमच्याबरोबर दत्तूच्या भावी पत्नीचा आतेभाऊ बेंजी होता. रामभाऊ धर्माधिकाऱ्यांची चिकी होती. मी म्हणे, बंगल्यात कशाला राहायला पाहिजे? बंगल्यात राहायचे म्हणजे सोबतीचा प्रश्न आहे. बेंजी काही नेहमी राहणारा नाही. बंगला हा असा वस्तीपासून दूर. ते म्हणत, करायची काय आणखी सोबत? चिकी आहे, टॉमी आहे. चिकी बिचारी 8-9 वर्षाची होती आणि टॉमी होता कुत्रा. पण टिळकांची पुण्याई मोठी. येथे आल्यावर टिळकांना ख्रिस्तायन लिहिण्यास म्हणून डॉक्टर ह्यूम साहेबांनी एक कारकून पाठवला. टिळक आता ख्रिस्तायनाचे काम करीत होते. शिवाय ज्ञानोदयाचे काम तर 1912 पासून ते फुकटच करीत होते. तेव्हा टिळकांना कामाचा बोजा पडू नये म्हणून ज्ञानोदयाच्या कामात हातभार लावायला व ख्रिस्तायांच्या नकला करायला एका गृहस्थाची योजना झाली. ह्यांचे कुटुंब चांगले होते. 2 मुलांपैकी एक गवई होता. त्याच्याकडून टिळकांनी मला सारे गमचे पाठ देण्यास सुरुवात केली. कधीकधी तेही धडे घेण्यास बसत, कारण पुढे मागे कीर्तने करण्याचा आमचा बेत होता.
आमच्या कीर्तनात सहाय्य करण्यासाठी टिळकांनी मुंबईहून लिंबाजी नावाचा एक आंधळा तरुण बोलावला होता. तो आंधळा, त्याची बायको एक डोळ्याची, पण 4 डोळ्यांऐवजी ह्या एकाच डोळ्यात त्यांची प्रेमामुळे फार चांगली गुजराण होत होती. आम्ही त्याला 10 रुपये व घर दिले होते. पण आता परवा मी ऐकले की त्याला 10 रुपयांच्या ठिकाणी 40 रुपये पगार मिळतो व एका डोळ्याच्या ठिकाणी आता घरात 9 डोळे आहेत. बायोरिस एक गरीब ख्रिस्ती मनुष्य होता. त्याचे नाव रामभाऊ ससाणे. त्याला सहाय्य म्हणून टिळक कित्येक वर्ष दरमहा 2 रुपये पाठवीत असत. पण सातारच्या असल्या त्या गडबडीत 2 महिने पैसे पाठवायचे राहून गेले होते. शिवाय आता पैसेही नव्हते म्हटले तरी शोभले असते. आम्ही साताऱ्यास पोचल्यावर 1-2 आठवड्यातच ससाण्यांची स्वारी आपले गाठोडे व काठी सावरीत बंगल्यात शिरली. सलाम साहेब. ससाणे, तुम्ही कसे आलात? आगगाडीने. का आलात? पैशांसाठी. अहो ससाणे, 2 दिडक्यात मला पत्र नसते का आले? म्हटले आठवण राहते न राहते. म्हटलं जावे स्वतःच. अहो ते खरे, पण खर्च किती झाला याची काही कल्पना नाही. म्हटले आपण ते द्यालच, मी उसने आणले पैसे. वा ससाने, मोठा शहाणपणा केलास. आता उशीर झाला तर असे येऊ नका. आलात तर मी पैसे बंद करीन. असे म्हणून त्यांचे जाता येताचे भाडे 10 रुपये व मागच्या 2 महिन्यांचे 4 रुपये असे 14 रुपये त्या म्हाताऱ्याला देऊन वाटेला लावले. 10 रुपयांचा धडा घेतला. मग मात्र शेवटपर्यंत टिळक कधी ते 2 रुपये पाठवायला विसरले नाहीत. टिळकांनी साताऱ्यास आल्यावर कंपाऊंडमध्ये बाग लावण्यास सुरुवात केली. मी त्यात काही मन घालीत नसे म्हणून ते माझ्यावर सतत संतापत. मी म्हणे, आजपर्यंत इतके वेळा मी बाग लावली, ती तुम्ही कोठेच टिकू दिली नाही. आता मी काही बाग लावायला तयार नाही. तेव्हा ते आपले एकटेच पाणी घालून बागेची जोपासना करीत. काय असेल ते असो, पण माझे मनच होईना बाग बगीचा करायला. एरवी मी किती हौशी, पण येथे काही ते चालेना. टिळकांच्या संन्यासाच्या गडबडीत दत्तूच्या MAच्या परीक्षेचा बोजवारा उडाला. आता त्याला काम धरण्यापासून गत्यंतर नसल्याने त्याने मुंबईस मास्तरचे काम धरले व टिळकांच्या इच्छेविरुद्ध LLBच्या टर्म्स तो भरू लागला. LLB झाल्यास पुढे मागे त्याचा काही उपयोग होईल असे त्यांचे म्हणणे होते. सातारला आल्यावर टिळक एकदा नगरला जाऊन आले. कल्याणीची एक पारडी सोनी तेवढी राहिली होती. ती येताना विकून आले. 50 रुपयांना विकली असे म्हणाले. पण मला काय, सोनी गेली एवढे खरे. विकली असो वा दिली असो, ते पैसे काही माझ्या हातीला आले नाहीत. म्हैस तेवढी गेली. येताना नाम्या नावाचा एक टोणगा टिळक घेऊन आले. नाम्या अत्यंत भोळा, बोबडा व कामसू होता. कामाचा कंटाळा असा त्याला नसे. त्याला जेवून खाऊन 1 रुपया पगार व कपडे ही बोली होती. टिळक नाम्यावर आपला वेळ खर्च करू लागले. त्याला ते रोज प्रभूच्या प्रार्थनेचा संथा देत त्यांना म्हणावे, हे आमच्या आकाशातील बापा, तर त्याने हटकून म्हणावे, हे आमच्या आईच्या बापा. पण टिळकांनी कधी कंटाळून त्याला शिकवण्याचे सोडले नाही. एकदा आमच्याकडे मुंबईचे कॉर्नर रावबहादूर आठवले यांचे बंधू बॅरिस्टर आठवले व त्यांच्या पत्नी सौ मीनाबाई ही पाहुणी आली होती. नाम्याने मला विचारले, हे कोण आहेत? मी सांगितले, ही माझी मुलगी आहे व ते जावई. जावयाला कोण कोण आहेत? नाम्याने पुन्हा विचारले. त्यांना एक भाऊ आहे असे मी म्हटले. ते काय कळतात? नाम्या बोबडा बोलत असे. मी म्हटले, त्यांनाच विचार. नाम्या हातात केरसुणी घेऊन जावई बुवांकडे गेला. काय हो जावई बा, तुम्ही काय काम करता? हजामतीचे. आणि तुमचा भाऊ? बटलरचं. नाम्या हे ऐकून हतबद्धच झाला. टिळकांनी आपली मुलगी हजामाला कशी दिली याचे त्याला कोडे पडले. तो पुन्हा माझ्याकडे आला आणि निषेधात्मक स्वरात म्हणाला, आहाहा, काय जावई पाहिला आहे, एक हजाम आणि त्याचा भाऊ बटलर. भाऊला मुलगी कुठली? तर मुंबईची. त्याच्यापेक्षा माझ्या श्लावण मामाची मुलगी किती चांगली. ती का नाही केलीत भाऊला? ह्या वेड्या गोळ्याचे आमच्या घरात फार कौतुक होई. ख्रिस्तायन लिहायला म्हणून टिळक साताऱ्यास आले, पण येथे आल्यावर त्यांचे ते काव्य पुन्हा मागे पडले. मी म्हणे, अहो तुम्ही मुद्दाम ख्रिस्तायन लिहायला सातारला आला आणि येथे काही लिहित नाही. ते म्हणत, तुला काय समजते आहे त्यात? हे काम स्फूर्तीचे आहे. करा काव्य म्हटल्याने काव्य होत असते का? ख्रिस्तायन झाले नाही, परंतु त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने लिहिलेली
अभंगावली मात्र साताऱ्यास झाली. हे अभंग लिहिताना त्यांच्या मागे अनुभवजन्य तळमळ असे. टिळक रोज सकाळ संध्याकाळ भजन करीत. पायात चाळ, हातात झांज, टिपळ्या, मागे तबला नाहीतर पखवाज अशा रीतीने त्यांचे भजन चाले व त्यात ब्रह्मानंदी टाळी लागे. ते भजन करता करता नाचत. पण पाश्चात्य उपासना पद्धतीला आदर्श उपासना पद्धती समजणाऱ्या एका मिशनरी बाईला हे मुळीच खपत नसे. त्याच मिशनरी बाईला उद्देशून मलाही भेटला मैयांजी दयाळा, धन्य तुझी कळा माय बापा हा त्यांचा अभंग आहे. तिने आपल्या कामदारांना आमच्या येथे येऊन भजनात भाग घेण्यास बंदी केली. ते ऐकत ना. बंदी झाली तरी ते येतच. त्यावरून तिचे व कामदाराचे खटके उडत. तिने एक दोघांना कामावरून काढून टाकले. तसे टिळकांनी त्यांना ताबडतोब कामे लावून दिली. ह्या बाईच्या जाचावर त्यांनी अभंग लिहिला, तुझ्या नावे अरे रावी, तुझ्या राज्यात नसावी. टिळक घराला कड्या कुलपे लावू देत नसत. मी म्हणे असे कसे करता? ते म्हणत, खरोखर परमेश्वरावर आपला इतका भाव असला पाहिजे की आपल्याला काही साठवून ठेवण्याची इच्छाच होता कामा नये व आपले जे असेल ते साऱ्यांचे असले पाहिजे. तुझे माझे हा भेदभाव काही उपयोगी नाही. ह्यावर त्यांचे खालील अभंग आहेत. यारे 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 लुटा सारे धन, तरीच संपन्न होईन मी. टिळकांचा तापट स्वभाव, राग वगैरे जवळजवळ नाहीसे झाले होते. आता रागाची जागा कीव घेई. कोणी काही विरुद्ध बोलले किंवा छळ होऊ लागला तर ते म्हणत, वा, ह्या गोष्टी तर मला माझ्या कामात स्फूर्ती देतात. ह्यावर त्यांनी खालील अभंग रचले आहेत. जो जो जगाला मी होईन अप्रिय, तो तो माझे ध्येय माझे झाले. जो जो निंदा छळ, तो तो वाढे बळ, उज्ज्वळ उज्ज्वळ आत्मनिष्ठा. मात्र त्यांना सात्विक संताप अतिशय येई. स्वतःचा अपमान झाला म्हणून ते रागवत नसले तरी हिंदी ख्रिस्ती लोकातील कित्येक दुर्गुणांची तसेच मिशनरींनी त्यांना आणलेल्या पांगळेपणाची त्यांना अत्यंत चीड येई. एकदा तर वाईच्या चर्चमध्ये उपदेश करताना त्यांचा आवेश इतका परमावधीला गेला की त्यांनी बोलता बोलता पुढे असलेल्या टेबलावर बुक्की मारली आणि एका बुक्की सरशी ते टेबल ताडकन फुटून गेले. केर पोतेऱ्यापासून टिळक आता घरातले सर्व काम माझ्या बरोबरीने करीत. ते म्हणत, ख्रिस्ताला कुठे नोकर चाकर होते, त्याला कुठे घरे माड्या होत्या, त्याला डोके टेकायला सुद्धा जागा नव्हती, मग आपल्यालाच कशाला हे चोचले पाहिजेत. त्यावर त्यांनी आपले 2 अतिशय प्रसिद्ध असलेले अभंग रचले. त्यातील एकाचा आरंभ असा होता, तुला कुठे होते नोकर चाकर, मला हा जोजार कशाला रे, तुझिया पुढारी वाढिले कदन्न, मजला पक्वान्न कशाला रे.